इकडे लक्ष द्यावं का? मनीषाचे आजचे वय आपल्याला दिलेलं नाही. हा, त्यानंतर सविताचं आजचं वय दिलंय का? नाही. पण त्यांना काय सांगितले? दोघींच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे? 21 वर्ष. मग आपण काय केलं? पहिल्यांदा मनीषाचं वय मानलं. किती मानलं मनीषाचं वय? मनीषाचे आजचे वय काय मानलं? 1 वर्ष. आणि सविताचे आजचे वय काय मानलं? 5 वर्ष. पहिली अट काय दिली? दोघींच्या वयांची बेरीज 31 आहे. म्हणून आपल्याला पहिलं समीकरण काय मिळालं? मनीषाचं वय बरोबर 31. मनीषाचं वय 31 नाही, 31 नाही. मनीषाचं वय किती? 1. सविताचं वय किती? दोघींच्या वयांची बेरीज किती? 31. x अधिक y बरोबर 31. पहिलं समीकरण आपल्याला मिळालं. बरोबर. आता दुसरी अट घेण्याच्या आधी काय सांगितले? 3 वर्षापूर्वी जर समजा आजचं वय मनीषाचं x असेल तर 3 वर्षापूर्वी किती? x वजा 3. सविताचं आजचं वय किती आहे? y. तर 3 वर्षापूर्वी किती असणार? y वजा 3. म्हणजे इथं मनीषाचं वय किती दिले? x वजा 3 आणि सविताचं किती दिले? y वजा 3. आता दुसरी अट काय दिली त्यांना? दुसऱ्या अटीमध्ये असं सांगितले की मनीषाचं वय हे सविताच्या वयाच्या चौपट आहे. बरोबर. म्हणजे मनीषाचं वय किती आहे? x वजा 3. सविताचं वय किती आहे? y वजा 3. मग त्याची काय होणार? चौपट. म्हणून आपल्याला समीकरण मिळालं x वजा 3 बरोबर 4 गुणिले y वजा 3. समजलं का? मग आता या ठिकाणी या 4 न y ला गुणलं, 3 ला गुणलं, 4 न y ला गुणलं, 4y, 4 त्रिक 12. फक्त हे अधिक आहे, हे अधिक आहे, अधिक आलं, अधिक वजा वजा आलं आणि हे x वजा 3 तसंच. आता काय केले लक्षात घ्या. या अधिक 4y डाव्या बाजूला घेतल्यावर काय आलं? वजा 4y. हे वजा 3 उजव्या बाजूला घेतल्यावर काय आलं? अधिक 3. वजा 12 अधिक 3 दोघांची वजाबाकी होईल. 12 3 गेले 9. मोठ्या संख्येचे चिन्ह काय? वजा वजा 9. आणि इकडे डाव्या बाजूला काय आले? x वजा 4y बरोबर वजा 9. असं आपल्याला 2 नंबरचं समीकरण मिळालं. आता लक्षात घ्या. समीकरण 1 मध्ये आणि समीकरण 2 मध्ये x चा सहगुणक किती? इथं 1. इथं x चा सहगुणक किती? 1. म्हणजे x चा सहगुणक सारखा आहे. डायरेक्ट समान चिन्ह असल्यामुळं त्यांची वजाबाकी जर केली तर x तुम्हाला घालवता येईल आणि y मिळणार आहे. मग आपण काय करूयात? इक्वेशन 1 वजा इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय आहे? x अधिक y बरोबर 31 आणि इक्वेशन 2 काय आहे? x वजा 4y बरोबर वजा 9. आता वजाबाकी केल्यामुळं हे अधिक x आहे काय झालं? वजा x. वजा 4y चं काय झालं? अधिक 4y बरोबर. आणि या ठिकाणी वजा 9 काय झालं? अधिक 9 बरोबर. आता लक्षात घ्या. या x ला x काय झाला? कॅन्सल. हा 1y आहे आणि हा अधिक 4y किती आलं? 5y. 31 अधिक 9 किती आलं? 40 बरोबर. हा 5 आहे तो y ला काय गुणुले. हा डाव्या बाजूला उजव्या बाजूला गेला काय झाला? भागिले. 5 1 5 आणि 85 40. y बरोबर किती आलं बाळांनो? 8. आता y हे काय? सविताचे आजचे वय. मग सविताचं आजचं वय किती आलं बाळांनो? 8 वर्ष बरोबर. आता ही y ची किंमत आपण कुठे टाकली? समीकरण 1 मध्ये. म्हणजे समीकरण लिहिलं x अधिक y बरोबर 31. लिहिले x अधिक y बरोबर 31. x तसंच राहील पण y ची किंमत किती आहे? 8. हे अधिक 8 पलीकडे गेलं वजा 8. मग x बरोबर किती आलं? 31 वजा 8 म्हणजे किती आलं? 23. x काय आहे? मनीषाचे आजचे वय किती आहे? 23 वर्ष. आता पहिली अट बाळांनो काय? दोघींच्या वयांची बेरीज 31 आहे. मग मनीषाचं वय किती आले? 23 आणि सविताचं वय किती? 8. त्यांच्या वयांची बेरीज किती आली? 21 वर्ष बरोबर. आता दुसरी अट काय होती? तर 3 वर्षापूर्वी मनीषाचं वय किती झालं बाळांनो? 20 आणि सविताचं वय किती झालं? 5 बरोबर. 8 मधनं 3 दिलं किती राहिलं? 5. तर आपल्याला माहितीये मनीषाचं त्या वेळचं वय हे सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट आहे. 4 पंच किती येणार? 20. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे.